मित्रांनो नमस्कार. अखेर देशभरातून आणि विविध स्तरातून टीका झाल्यानंतर विरोधी पक्ष कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही आंदोलनात सहभागी झाल्याशिवाय, लाट्याकाट्या खाल्ल्याशिवाय, जनतेसोबत राहिल्याशिवाय तुम्हाला जनता आपलंसं करणार नाही. हे विरोधी पक्षानं सुरुवातीला ध्यानात घ्यायला हवं होतं. पण ठीक आहे, अजूनही त्यांच्या वेळ हातातून गेलेली नाही. आता स्वतः विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं सुद्धा या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. मित्रहो, आपल्याला आठवत असेल, महाविकास आघाडीची अतिशय वाईट परिस्थिती होती. निवडणूक पूर्व अंदाजामध्ये तर सोडा, त्यांच्या मिळणाऱ्या सभांना सुद्धा प्रतिसाद कमी होता. अशा वेळी शरद पवारांनी एक सभा घेतली होती. त्या सभेत पाऊस सुरू झाला आणि शरद पवार यांनी त्या पावसात उभं राहून सर्वांसमोर भाषण केलं. लोक सुद्धा उत्साहानं त्यांचं भाषण ऐकत होती. एवढ्या वयात स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून हा व्यक्ती, हा माणूस, हा नेता आपल्या समोर भाषण करतोय, याचं लोकांना अप्रूप वाटलं. आणि तिथे जमलेल्या लोकांनाच अप्रूप वाटलं असं नाही, त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. आणि महाविकास आघाडीच्या पदरात त्यांना जे अपयश मिळणार होतं त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं यश त्यांना मिळून गेलं. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा ते यश मिळालं. मित्रांनो, कसं आहे माहितीये का, लोकांना आज सुद्धा विरोधी पक्ष हवाय, नको असं नाही. पण विरोधी पक्षांची वेळ आणि काळ हे दोन्ही गोष्टी चुकतात. काळ वेळ चुकते त्यांची. जशी या आंदोलनात त्यांनी सहभाग घ्यायला उशीर केला. मित्रांनो, काल राहुल गांधी, प्रियांका गांधी या दोघा बहीण भावांनी या आंदोलनात उडी घेतली. शरद पवार सुद्धा दिल्लीमध्ये दाखल झाले. त्यांनी जंतर मंतरवर सगळ्या आंदोलकांशी चर्चा केली. तुम्ही आणखी किती दिवस नवी दिल्लीत थांबणार आहात, तुम्हाला काही गरज लागली तर सांगा, अशा शब्दात त्यांनी दिलासा सुद्धा दिला. मित्रांनो, कसं आहे माहितीये, अशी आंदोलनं, विशेष करून ही तरुणांची आंदोलनं दडपणं, हे लोकशाही आंदोलन दडपणाऱ्या पक्षाला महाग पडू शकतं. आणि आता हे आंदोलन विरोधी पक्षांनी जर इतक्या द्वेषानं उचललं तर सरकारची चारी बाजूनी कोंडी होऊ शकते. कारण ऑलरेडी आंदोलनाला तरुणांचा मोठा प्रतिसाद आहे. आणि जंतर मंतरवर जो मिळणारा प्रतिसाद आहे त्याच्यापेक्षा सुद्धा महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्हा स्तरावरून जो प्रतिसाद मिळतोय तो सुद्धा जर लक्षात घेतला तर हळूहळू देशातील तरुणाई एका ज्वलंत प्रश्नावर एकत्र येते आहे. ही एक समाधानकारक बाब आहे. मला वाटतं संजय राऊत हे काही करत नसले तर त्यांनी केलेलं ट्विट हे महत्वाचं आहे. त्याने असं म्हटलंय की देशातील तरुण पिढीला, जी तरुण पिढी झोपलेली होती त्या तरुण पिढीला जाग केल्याबद्दल त्याने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांचे जाहीर आभार मानलेत. हे त्यांचं खोचक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. पण मला संजय राऊतांना सांगणं आहे की तुम्ही ट्विट करून, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहून, टीव्हीवर सारखं येऊन टीका करून, ह्याच्या पलीकडे जसं आता राहुल गांधींनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला, तिथे मैदानात गेले. महत्वाचं म्हणजे तुम्हाला काल पाहिलं असेल तुम्ही टीव्हीवर, तर राहुल गांधी यांना जेव्हा पोलिसांनी धरपकड केली त्यांची, त्यावेळी त्यांनी प्रतिकार केला आणि त्यांच्या नाकाला लागला. त्यांच्या नाकातून रक्त वाहतानाचा फोटो सुद्धा व्हायरल झालेला आपण पाहिला. तर मित्रांनो, आपले ज्येष्ठ पत्रकार निखिल बागळे त्यांनी एक असं सांगितलं की विरोधी पक्षांना जर सत्तेत बसायचं असेल तर त्यांना लाट्याकाट्या खाल्ल्याशिवाय याच्या पुढे पर्याय नाही. त्यांनी मैदानात उतरलं पाहिजे, लढलं पाहिजे सरकार विरोधात, तेव्हा जनतेला ते आपलंसं वाटतील. हे जे त्यांचं विधान आहे ते खूप मोठं महत्वाचं विधान आहे असं मला वाटतं. कारण सरकार विरोधात कुठेतरी बसून, आपल्या बंगल्यामध्ये बसून 8-10 पत्रकार हाताशी बाळगून असं सरकार कधी येणार नाही यांचं. कारण सगळी यंत्रणा सरकारच्या हातात आहे. त्यांनी त्या यंत्रणेचा दुरुपयोग चालवलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्याचा दुरुपयोग करून लोकशाहीला मारण्याचं कारस्थान अलीकडे वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे, वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. आपल्याला आठवत असेल, आता सुद्धा बघताय बऱ्याच ठिकाणी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला फोडायचं, त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा द्यायचा, शेकडो कोटींनी त्याला पैशाची ऑफर करायची आणि त्याला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावायचा आणि आपली निवडणूक बिनविरोध करायची. भाजपचा हा प्लॅन आहे. म्हणजे तुमचा मतदानाचा अधिकारच काढून घेतला त्याने.
बिनविरोध करू. मित्रांनो, असे जे काही प्लॅन आहेत त्या प्लॅन पासून ही करण्यासाठी मुक्ती मिळवायची असेल आणि लोकशाहीला पुन्हा भारतात प्रस्थापित करायचं असेल नव्यानं, तर कुठेतरी विरोधी पक्षानं असं मैदानात उतरणं गरजेचं आहे, जे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी उशिरा नका होईना करून दाखवलं. याच्यामध्ये समाजवादी पक्ष सुद्धा आता या आंदोलनात सामील होतोय. आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, सुप्रिया सुळे या सुद्धा काल जंतर मंतरवर गेल्या होत्या. त्यांनी अभिजित दिपके याच्यासह अनेक आंदोलकांची भेट घेतली, त्यांना दिलासा दिला की आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही किती दिवस नवी दिल्लीत आहात, तुम्हाला काय लागलं तर जरूर सांगा, अशा शब्दात त्यांनी दिलासा दिला. मित्रांनो, कुठेतरी अशी जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी ही तरुण पिढी जेव्हा योग्य मार्गाने, लोकशाही मार्गाने आणि महत्वाच्या प्रश्नावर आंदोलन करते, तेव्हा कुठेतरी त्यांच्या पाठीवर हात ठेवून तुम्ही लढा, आम्ही मागे आहोत तुमच्या, असं जेव्हा म्हणते तेव्हा तरुण पिढीला नक्कीच हुरूप येतो. फक्त या आंदोलनकर्त्यांकडून एक अपेक्षा नक्की ठेवायला हरकत नाही की आंदोलन करताना ते शांततेच्या मार्गाने हवं, आक्रमकपणा त्याच्यात नको, तोडफोड नको. कारण आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न सरकारकडून चालू आहेत. तर असे प्रयत्न हाणून पाडून जे कोणी तोडफोड करतील त्याच्यावर स्पष्टता झाली पाहिजे की कुणीही तोडफोड करायची नाही, पोलिसांना विशेष करून मारायचं नाही. कारण पोलीस हे हुकमाचे ताबेदार आहेत. जोपर्यंत भाजपचं सरकार आहे तोपर्यंत भाजपचं ऐकतील, उद्या काँग्रेसचं सरकार ऐकलं, काँग्रेसचं सरकार आलं तर काँग्रेसचं ऐकतील. त्यामुळे पोलीस हे त्यांच्या हुकमाचे ताबेदार आहेत. त्यामुळे आपल्याच बांधवांवर आपण दगड उचलणं, त्यांच्यावर मुद्दामून बाटल्या मारणं हे चुकीचं आहे. आंदोलनकर्त्यांची ज्या काही गोष्टी आहेत अशा आक्रमक, हिंसाचार अशा न होता आंदोलन शांततेत पार पाडायला हवं. आणि महत्वाचं म्हणजे सरकारची कोंडी करणारं हे आंदोलन ठरायला हवं. कुठेतरी मित्रांनो कसं माहितीये का, मी नेहमी म्हणतो की सत्ता ही कधी कधी डोक्यात जाते. ज्यावेळी एक हाती म्हणण्यापेक्षा सलग सत्ता मिळते. काँग्रेसच्या सुद्धा त्या काळात सत्ता डोक्यात गेली होती. त्या दरम्यान अण्णा हजारे यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा मोठा फायदा भाजपला झाला. महत्वाचा म्हणजे मोदींनी त्यावेळी वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती केल्या. काँग्रेस कशी देशाचं वाटोळं करते हे त्या जाहिरातींमध्ये सांगितलं. काँग्रेसच्या विरोधात वातावरण तयार झालं होतं आणि त्याचा फायदा उचलून मोदी सरकार सत्तेवर आलं. पहिल्या 2 टर्म त्यांच्या चांगल्या गेल्या होत्या, पण आता शेवटची टर्म, दुसरी टर्मची मध्यानंतर त्यांचं जे हे आहे, त्यांचे धोरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. त्याच्यामध्ये राजकारण शिरायला लागलं आणि महत्वाचं म्हणजे अनेक पक्ष फोडायचे आणि स्वतःच मोठेपण दाखवायचं. ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या लोकशाहीला प्रचंड घातक आहेत, त्या गोष्टी मोदींनी अवलंबल्या. त्यामुळे हळूहळू मोदींविरोधात वातावरण देशात तयार होऊ लागलंय आणि हे वातावरण संपूर्ण देशभर पसरायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, राहुल गांधी यांनी या आंदोलनातून आता आपण माघार घेणार नाही असं काल जाहीर केलंय. कदाचित विरोधी पक्षांसाठी कालचा दिवस हा विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जान आणणारा ठरावा. कारण विरोधी पक्षांकडे सुद्धा ताकद अशी आहे की ताकदीचा वापर जर झाला नाही तर ती ताकद, त्याचा वापर दुसरा पक्ष करतो, विशेष करून सत्ताधारी पक्ष. अशा वेळी आता विरोधी पक्ष या मैदानात उतरल्यामुळे आंदोलनाला नक्कीच धार आलेली आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? काँग्रेसला, शरद पवार गटाला या आंदोलनाचा किंवा समाजवादी पक्षाला या आंदोलनाचा कितपत फायदा होईल? आणि महत्वाचं म्हणजे आंदोलनात विरोधी पक्ष उतरल्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढेल का? याबद्दल तुमची मते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. नमस्कार.